राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली इथं चोरट्यांनी घराच्या खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला। घरातील 3 खोल्यांमध्ये 8 जण झोपलेले असतानाही चोरट्यांनी बाहेरून दरवाजांच्या कड्या लावल्या आणि घरातील सुमारे 6 तोळे सोन्याचे दागिने आणि 1,12,000 रुपयांची रोकड लंपास केली। चोरीच्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे। ठिकपुर्ली गावात सोमवारी रात्री धाडसी चोरी झाली। काही चोरट्यांनी खिडकीचे गज कापून बाबूराव भिवंगडे यांच्या घरात प्रवेश केला। त्यावेळी घरात 8 व्यक्ती झोपलेल्या होत्या। त्यांच्या खोल्यांच्या दरवाजांना चोरट्यांनी बाहेरून कड्या लावल्या। त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असलेले डबे घराबाहेरील शेतवडीत नेले। तिथे डबे फोडून त्यातील सोन्याचे सुमारे 6 तोळे दागिने आणि 1,12,000 रुपयांची रोकड काढून घेतल्यानंतर रिकामे डबे फेकून दिले। दरम्यान चोरट्यांनी गावातील सुमारे 5 घरांमध्ये प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालंय। एका घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये 6 ते 7 चोरटे दिसून आलेत। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत ठसे तज्ज्ञ, श्वान पथक आणि फॉरेन्सिक लॅबच्या पथकानं पाहणी केली। या प्रकारामुळे ठिकपुर्ली गावात भीतीचं वातावरण आहे।